सोयाबीनचा कोठार असलेल्या लातूरमधील शेतकरी संकटात। निसर्गाची अवकृपा असलेल्या लातूर जिल्ह्यात आता महाबीज सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे DAP युरिया खताची वणवा असल्याने बळीराजा अडचणीत सापडलाय। लातूरची ख्याती हे राज्यातील सोयाबीनचं कोठार असे असली तरी इथंच महाबीज सोयाबीन बियाणं व DAP खताच्या टंचाईच्या समस्येमुळे बळीराजा चिंताग्रस्त झालाय। जिल्ह्यातील 6 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4,50,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरलं जातं, तर उर्वरित क्षेत्रावर तूर व अन्य पिकांचे उत्पादन घेतले जाते। चालू वर्षी लातूर जिल्ह्यात 20,000 क्विंटल महाबीजचे सोयाबीन बियाणं विक्रीसाठी बाजारात आलं होतं, तर दुसरीकडे सोयाबीनसाठी लागणाऱ्या DAP खताचा साठा देखील संपला असल्याने कृषी अधिकारी सांगत आहेत की गावातील सोयाबीन बियाणाची उगम क्षमता तपासून ते बियाणं वापरा, तर खताच्या बाबतीत 18-18-10, 12-32-16 किंवा 20-20-10 ही संयुक्त खते वापरा। लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यतः सोयाबीनचं पीक आहे आणि बियाण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्याकडून आमच्याकडे काही तक्रारी येत आहेत की महाबीजचं बियाणं उपलब्ध होत नाही। परंतु मी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करणार आहे की महाबीजचं बियाणं साधारणतः 20,000 क्विंटल आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि जे बियाणं उपलब्ध झालं ते सर्वच बियाणं जे शेतकरी कृषी सेवा केंद्रावरती आले त्या सर्व कृषी सेवा केंद्रांना विक्री झालेलं आहे। आता पुढे बियाणं येण्याची शक्यता नाही।